हॅलो फ्रेंड्स, वुलन क्रिएशन या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये ही संपूर्ण तोरणपट्टी कशी बनवायची ते आपण बघणार आहोत. तुम्ही बघू शकतात इकडे मी ही ओम श्री महालक्ष्मी नमो नमः अशा पद्धतीने ही तोरणपट्टी बनवून घेतली आहे. हे कसं बनवायचं ते आपण याच व्हिडिओमध्ये बघणार आहोत. फ्रेंड्स, जर अजून पण तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, जेणेकरून माझे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला तर मग व्हिडिओला सुरू करूया. सुरुवातीला इथे आपण हे एक डबल क्रोशेट करून घेतले येलो कलरच्या धाग्याने. त्यानंतर हे लाईन अशी करून घेतले. त्यानंतर ओम, त्यानंतर हा श्री. ओम आणि श्री कसं बनवायचं याचा व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे, तो तुम्ही बघू शकतात. श्री स्वामी समर्थाचा जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये श्री आहे, तो कसा बनवायचा मी ऑलरेडी हा सांगितलेला आहे. त्याच्यानंतरचं आपण आता इथे पुढे बघणार आहोत महालक्ष्मीपासून कसं बनवायचं. आता ह्याच्या पुढे आपण महालक्ष्मी कसं विणायचं ते बघणार आहोत. आता आपला धागा या साईडला आलेला आहे. सुरुवातीला 3 साखळ्या घ्यायच्या आहेत. 1 2 3 टर्न करायचं आहे. त्यानंतर 5 डबल क्रोशेट करायचे आहेत. टोटल इथे आपण हे 6 डबल क्रोशेट करून घेतलेले आहे. सुरुवातीला 3 साखळ्या, त्यानंतर 1 2 3 4 आणि हे 5 डबल क्रोशेट करून घेतलेले आहे. त्यानंतर हा पर्पल कलरचा धागा यूज करणार आहोत आपण. हा धागा ओढून घ्यायचा आहे मागच्या बाजूला अशा पद्धतीने. अशा पद्धतीने आपण हे 2 डबल क्रोशेट करून घेतलेले आहे. त्यानंतर पुन्हा आपण येलो कलरचा धागा यूज करणार आहोत. येलो कलरच्या धाग्याने आता आपण एक डबल क्रोशेट करून घेणार आहोत. प्रत्येक डबल क्रोशेटच्या वरती एक डबल क्रोशेट करून घ्यायचे आहेत आणि ही लाईन कंप्लीट करून घ्यायची आहे. ही संपूर्ण लाईन आपण येलो कलरचा धागा यूज करून करणार आहोत. इथे माझी ही लाईन बनून कंप्लीट झालेली आहे. त्यानंतर पुन्हा आपण 3 साखळ्या घेतल्या आणि 5 डबल क्रोशेट करून इथे पुढे आलेले आहेत आपण. अशा पद्धतीने ही लाईन पूर्ण येलो कलरचा धागा यूज करून केली. पुन्हा इथे अशा पद्धतीने 3 साखळ्या आणि 1 2 3 4 आणि 5 डबल क्रोशेट केल्यानंतर पुन्हा आपण हा पर्पल कलरचा धागा यूज करणार आहोत. त्यासाठी अशा पद्धतीने हा काढून घ्यायचा आहे थोडा. आणि आता पर्पल कलरच्या धाग्याने आपण एक डबल क्रोशेट करून घेणार आहोत. टोटल इथे आपण हे 6 डबल क्रोशेट करून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने हे आपण 6 डबल क्रोशेट करून घेतलेले आहेत. आता पुन्हा आपण येलो कलरचा धागा यूज करायचा आहे. त्यासाठी अशा पद्धतीने हा धागा ओढून घ्यायचा आहे. त्यानंतर पुन्हा आपण एक डबल क्रोशेट करून घ्यायचे आहेत. इथे सुद्धा आपण 6 डबल क्रोशेट करून घेणार आहोत. पुन्हा पर्पल कलर यूज करायचा आहे. त्यासाठी अशा पद्धतीने हे ओढून घ्यायचं आहे. आणि अशा पद्धतीने हे 2 डबल क्रोशेट करून घेणार आहोत. आता पुन्हा आपण येलो कलरचा धागा यूज करून इथे 6 डबल क्रोशेट करून घ्यायचे आहेत. ज्याप्रमाणे आपण सुरुवातीला केलं. 3 साखळ्या आणि 5 डबल क्रोशेट म्हणजे टोटल आपण 6 डबल क्रोशेट करून घ्यायचे आहेत इथे सुद्धा आणि हे कंप्लीट करून घ्यायचे आहे. पुन्हा 3 साखळ्या घ्यायच्या आहेत. टर्न करायचं आहे. पुन्हा एक डबल क्रोशेट. टोटल इथे आपण हे 6 डबल क्रोशेट करून घ्यायचे आहेत. आता पुन्हा आपण पर्पल कलरचा धागा यूज करायचा आहे. अशा पद्धतीने आता पुन्हा आपण येलो कलरचा धागा यूज करणार आहोत. इथे माझे हे येलो कलरचा धागा यूज करून झालेला आहे. 6 डबल क्रोशेट करून घेतले. त्यानंतर पुन्हा आपण हा पर्पल कलरचा धागा यूज करणार आहोत.
त्यानंतर पुन्हा आपण पर्पल कलरचे 2 डबल क्रोशेट करून घेणार आहोत. त्यानंतर पुन्हा येलो कलरचा धागा यूज करायचा आहे. येलो कलरचे सुद्धा आपण हे 2 डबल क्रोशेट करून घ्यायचे आहेत. त्यानंतर पुन्हा पर्पल कलर यूज करायचा आहे आणि पर्पल कलरचे सुद्धा आपण 2 डबल क्रोशेट करून घेणार आहोत. आता येलो कलरचे सुद्धा आपण हे 6 डबल क्रोशेट करून ही लाईन कंप्लीट करून घ्यायची आहे. पुन्हा 3 साकळ्या करायच्या आहेत, टर्न करायचं आहे आणि पुन्हा हे 5 डबल क्रोशेट करून इथे यायचं आहे. इथे आपले हे 3 साकळ्या आणि 5 डबल क्रोशेट करून झालेले आहेत. आता इथे आपण पर्पल कलरचा धागाचा वापर करायचा आहे. आता आपण पर्पल कलरचे सुद्धा एक डबल क्रोशेट करून घ्यायचे आहे. टोटल इथे आपण हे पर्पल कलरचे 14 डबल क्रोशेट करून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपण टोटल हे आपण 14 डबल क्रोशेट पर्पल कलरचा धागा यूज करून घेणार आहोत आणि ही लाईन कंप्लीट करायची आहे. त्यानंतर पुन्हा आपण ज्या पद्धतीने इथे सुरुवातीला 6 डबल क्रोशेट करत आलो त्याप्रमाणे हे कंप्लीट करायचं आहे. पुन्हा 3 डबल क्रोशेट 3 चेन, त्यानंतर 5 डबल क्रोशेट अशा पद्धतीने हे कंप्लीट करून घ्यायचं आहे. इथे माझी ही लाईन कंप्लीट झाली. त्यानंतर 3 चेन, त्यानंतर 5 डबल क्रोशेट अशा पद्धतीने करून इथे आपण करून घेतलेलं आहे आणि टर्न केलेला आहे. आता पुन्हा आपण हा पर्पल कलरचा धागा यूज करायचा आहे. पर्पल कलरचे आपण इथे सुरुवातीला 2 डबल क्रोशेट करून घेणार आहोत. त्यानंतर पुन्हा येलो कलरचा धागा यूज करायचा आहे. येलो कलरचे ते आपण हे 6 डबल क्रोशेट करून घेणार आहोत. इथे 6 डबल क्रोशेट पण कंप्लीट झालेले आहे. पुन्हा पर्पल कलरचा धागा यूज करायचा आहे. पर्पल कलरचे इथे आपण हे 2 डबल क्रोशेट करून घेणार आहोत. अशा पद्धतीने हे आता पुन्हा येलो कलरचा धागा यूज करायचा आहे. आता इथे जेवढे राहिलेत तेवढे आपण एक डबल क्रोशेट करून घेणार आहोत येलो कलरचा धागा यूज करून. टोटल इथे आपण हे 10 डबल क्रोशेट करून घ्यायचे आहेत. हे 4 डबल क्रोशेट इथे आपण करून घेतले. त्यानंतर हे जे आपण 6 डबल क्रोशेट करतो सेम त्याच पद्धतीने ते कंप्लीट करायचं आहे आणि पुन्हा 3 साकळ्या आणि 5 डबल क्रोशेट करून इथे नेक्स्ट लाईनमध्ये यायचं आहे. इथे माझी ही लाईन कंप्लीट झाली. त्यानंतर ही 3 साकळ्या केल्या, 5 डबल क्रोशेट केले येलो कलरचा धागा यूज करून. आता पुन्हा आपण पर्पल कलरचा धागा यूज करायचा आहे. इथे सुद्धा आपण एक डबल क्रोशेट करून घ्यायचे आहेत. पर्पल कलरचे इथे आपण सुरुवातीला ॲक्च्युली आपण इथे टोटल 14 डबल क्रोशेट करून घेणार आहोत आणि हे कंप्लीट करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने ही लाईन कंप्लीट करायची आहे. इथे माझे हे 14 लाईन बनवून कंप्लीट झाले, 14 डबल क्रोशेट बनवून कंप्लीट झाले. आता येलो कलरचा धागा यूज करायचा आणि ज्या पद्धतीने इथे आपण 6 डबल क्रोशेट करतो ते कंप्लीट करून घ्यायचं आहे आणि नेक्स्ट लाईनमध्ये सुद्धा 6 डबल क्रोशेट करून कंप्लीट करून घ्यायचं आहे. इथे आपले हे 6 डबल क्रोशेट बनवून कंप्लीट झालेले आहे. पुन्हा आपण पर्पल कलरचा धागा यूज करायचा आहे. त्यानंतर इथे आपण 2 डबल क्रोशेट करून घेणार आहोत अशा पद्धतीने हे. आणि आता इथे संपूर्ण लाईन येलो कलरचा धागा यूज करायचा आहे. ही संपूर्ण लाईन इथे आपण हा येलो कलरचा धागा यूज करून अशा पद्धतीने हे कंप्लीट करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे इथे आपला हे मो बनवून कंप्लीट झालेला आहे. आता हा कसं बनवायचा ते बघणार आहोत. त्यासाठी इथे आपण 3 साकळ्या घेतलेल्या आहेत. त्यानंतर पुन्हा आपण येलो कलरचा धागा यूज करायचा आहे. हे टर्न करायचं आहे. टोटल इथे आपण हे सुरुवातीला ज्या पद्धतीने करत आलो त्याचप्रमाणे इथे सुद्धा आपण 5 डबल क्रोशेट करून घ्यायचे आहेत. सुरुवातीला 3 साकळ्या आणि त्यानंतर हे 1 2 3 4 आणि हा 5वा डबल क्रोशेट इथे आपण करून घेतलेला आहे. आता हा धागा आपण मागेच ठेवणार आहोत. आता हा पर्पल कलरचा धागा यूज करायचा आहे अशा पद्धतीने.
पर्पल कलरचे आपण एक एक डबल क्रोशेट करून घ्यायचे आहेत. टोटल इथे आपण हे 8 डबल क्रोशेट पर्पल कलरचा धागा यूज करून करणार आहोत. इथे 8 डबल क्रोशेट आपण करून घेतलेले आहेत. त्यानंतर पुन्हा येलो कलरचा धागा यूज करायचा आहे. इथे आपण 8 डबल क्रोशेट केले. 1 2 3 4 5 6 7 8. आता पुन्हा आपण येलो कलरचा धागा यूज केला. त्यामध्ये आपण 4 डबल क्रोशेट पर्पल कलरचा धागा यूज करून घेणार आहोत. पुन्हा आपण हा पर्पल कलरचा धागा यूज करायचा आहे. अशा पद्धतीने हे पुन्हा आपण 6 डबल क्रोशेट करून घ्यायचे आहेत. येलो कलरचा धागा यूज करणार आहोत इथे. आणि हे कंप्लीट करून घ्यायचं आहे. पुन्हा 3 डबल क्रोशेट आणि 3 साखळ्या आणि 5 डबल क्रोशेट करून इथे या लाईनीवरती यायचं आहे. इथे आपली ही लाईन बनवून कंप्लीट झाली. त्यानंतर आपण हा पर्पल कलरचा धागा यूज करणार आहोत. पर्पल कलरच्या धाग्याने आपण 2 डबल क्रोशेट करून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने हे 2 डबल क्रोशेट करून घेतले. त्यानंतर पुन्हा आपण हा येलो कलरचा धागा यूज करायचा आहे. हा धागा नेहमी ओढून घ्यायचा आहे. त्यानंतर हा येलो कलरचा इथे आपण एकच डबल क्रोशेट करून घेणार आहोत. त्यानंतर पुन्हा आपण हा पर्पल कलरचा धागा यूज करायचा आहे. पर्पल कलरचे आपण टोटल इथे आपण हे 5 डबल क्रोशेट करून घेणार आहोत. इथे आपण हे 5 डबल क्रोशेट करून घेतलेले आहे पर्पल कलरच्या धाग्याने. आता पुन्हा आपण हा येलो कलरचा धागा यूज करायचा आहे. येलो कलरचे इथे आपण एक एक डबल क्रोशेट करून घेणार आहोत. टोटल इथे आपण हे 4 डबल क्रोशेट करून घ्यायचे आहेत येलो कलरचा धागा यूज करून. इथे आपण हे 4 डबल क्रोशेट बनवून झाले. त्यानंतर पुन्हा पर्पल कलरचा धागा यूज करायचा आहे आणि 2 डबल क्रोशेट करून घ्यायचे आणि हे कंप्लीट करायचं आहे. त्यानंतर पुन्हा आपण ज्याप्रमाणे इथे सुरुवातीला करत आलो सेम 6 डबल क्रोशेट करून घ्यायचे आहेत आणि हे कंप्लीट करून घ्यायचं आहे. इथे आपली ही लाईन बनवून कंप्लीट झालेली आहे. आता आपण पर्पल कलरचा धागा यूज करायचा आहे. इथे आपण हे 2 डबल क्रोशेट करून घेतले पर्पल कलरचे. आता पुन्हा येलो कलरचा धागा यूज करायचा आहे आणि पर्पल कलरचे आपण इथे 1 डबल क्रोशेट करून घेणार आहोत. पुन्हा पर्पल कलरचा धागा यूज करून 2 डबल क्रोशेट करायचे आहेत. अशा पद्धतीने आता पुन्हा आपण हा येलो कलरचा धागा यूज करायचा आहे आणि येलो कलरचा सुद्धा एकच डबल क्रोशेट करून घ्यायचे आहे. तर पुन्हा पर्पल कलरचा 2 डबल क्रोशेट पुन्हा एक येलो कलरचा धागा वापरून 1 डबल क्रोशेट करायचा आहे. पुन्हा पर्पल कलरचा धागा यूज करून 2 डबल क्रोशेट करून घ्यायचे आहेत. आता पुन्हा 1 डबल क्रोशेट येलो कलरचा धागा यूज करून करायचा आहे. पुन्हा पर्पल कलरचा धागा यूज करून 2 डबल क्रोशेट करून घ्यायचे आहे.
अशा पद्धतीने हे आपण कंप्लीट करून घेणार आहोत. इथे माझी ही लाईन बनून कंप्लीट झालेली आहे. पुन्हा आपण 3 साखळ्या आणि 5 डबल क्रोशेट करून इथे पुढे आलेले आहेत. आता पर्पल कलरचा धागा यूज करायचा आहे. पुन्हा आपण 2 डबल क्रोशेट पर्पल कलरचा धागा यूज करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. आता पुन्हा आपण येलो कलरचा धागा यूज करणार आहोत. येलो कलरचं सुद्धा एकच डबल क्रोशेट इथे आपण करून घ्यायचं आहे. पुन्हा आपण पर्पल कलरचा धागा यूज करायचा आहे आणि पर्पल कलरचे सुद्धा आपण 2 डबल क्रोशेट करून घ्यायचे आहे. पुन्हा येलो कलरचा वापर करायचा आहे. पुन्हा पर्पल कलरचा वापर करायचा आहे. पर्पल कलरचे ते आपण 2 डबल क्रोशेट करून घेतले. सेम इथे ज्या पद्धतीने केले त्याप्रमाणे इथे सुद्धा आपण सेम करत आहोत. पुन्हा आपण येलो कलरचा धागा वापरायचा आहे आणि येलो कलरचा सुद्धा एकच डबल क्रोशेट करून घ्यायचा आहे. पुन्हा पर्पल कलरचा वापर करायचा आहे. अशा पद्धतीने. आणि पुन्हा आता आपण येलो कलरचा एक डबल क्रोशेट बनवून घ्यायचा आहे. आणि पर्पल कलरचे आता इथे आपण 2 डबल क्रोशेट करून घेतलेले आहे. अशा पद्धतीने हे कंप्लीट करायचं आहे. आणि शेवटी आपण ज्याप्रमाणे 6 डबल क्रोशेट करतो येलो कलरचा धागा वापरून ते सेम इथे आपण कंप्लीट करून घेणार आहोत. आणि इथे माझी ही लाईन कंप्लीट झालेली आहे. इथे मी 6 डबल क्रोशेट करून घेतले. त्यानंतर आणखीन आपण 3 डबल क्रोशेट करून घ्यायचे आहेत. आपण ही लाईन कंप्लीट झाली त्यानंतर अशा पद्धतीने हे 5 डबल क्रोशेट करून घेतले. म्हणजे 3 साखळ्यानंतर 5 डबल क्रोशेट आणि त्यानंतर आणखीन हे 3 डबल क्रोशेट करून घेतले. येलो कलरचा धागा वापरून आता पर्पल कलरचा धागा वापरायचा आहे अशा पद्धतीने. आणि पर्पल कलरचे एक डबल क्रोशेट करून घ्यायचे आहे. पर्पल कलरचे इथे आपण 5 डबल क्रोशेट करून घेणार आहोत. अशा पद्धतीने हे 5 डबल क्रोशेट बनवून घेतले. त्यानंतर पुन्हा आपण हा येलो कलरचा धागा वापरायचा आहे आणि येलो कलरचा एक डबल क्रोशेट करून घ्यायचा आहे. त्यानंतर पुन्हा पर्पल कलरचा धागा वापरायचा आहे आणि पर्पल कलरचा सुद्धा आपण एक डबल क्रोशेट करून घ्यायचा आहे. टोटल इथे आपण हे 5 डबल क्रोशेट करून घेणार आहोत. अशा पद्धतीने हे आपण 5 डबल क्रोशेट करून घेतले. त्यानंतर पुन्हा आपण 6 डबल क्रोशेट अशा पद्धतीने हे कंप्लीट करून घ्यायचं आहे. इथे आपली ही डिझाईन कंप्लीट झाल्यानंतर पुन्हा आपण हे 6 डबल क्रोशेट करून घेतले, टर्न केलेलं आहे. त्यानंतर पुन्हा आपण इथे पर्पल कलरचा धागा वापरून 2 डबल क्रोशेट करून घ्यायचे आहेत. त्यानंतर पुन्हा येलो कलरचा धागा यूज करायचा आहे आणि येलो कलरच्या धाग्याने आपण एक डबल क्रोशेट करून घ्यायचे आहे. संपूर्ण लाईन इथे आपण हा येलो कलरचा धागा इथे वापरायचा आहे. अशा पद्धतीने इथे 6 डबल क्रोशेट, त्यानंतर इथे 2 डबल क्रोशेट फक्त पर्पल कलरचे आणि हे पूर्ण आपण संपूर्ण लाईन ही येलो कलरचा धागा वापरून कंप्लीट करून घ्यायचं आहे. इथे मी हे येलो कलरचे धागा यूज करून हे सर्व कंप्लीट करून घेतलेलं आहे. इथे आपण हे 12 डबल क्रोशेट करून घेतले. त्यानंतर हे जे आपण शेवटी 6 डबल क्रोशेट करतो हे सेम त्या पद्धतीने इथे करून इथे हे नेक्स्ट लाईन्समध्ये सुद्धा आपण हे 6 डबल क्रोशेट करून घेतलेले, 3 साकड्या, त्यानंतर 5 डबल क्रोशेट. आणि आता पर्पल कलरचा धागा वापरायचा आहे आणि पर्पल कलरच्या धाग्याने आपण इथे एक डबल क्रोशेट करून घ्यायचं आहे. आणि पर्पल कलरचे टोटल इथे आपण हे 14 डबल क्रोशेट करून घ्यायचे आहे आणि ही लाईन कंप्लीट करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने इथे आपण लाईन करून घेणार आहोत. ही सुद्धा लाईन माझी कंप्लीट झालेली आहे. इथे आपण 6 डबल क्रोशेट करून घेतले. त्यानंतर पुन्हा पर्पल कलरचा धागा वापरून सेम ज्या पद्धतीने ही लाईन आपण इथे केली सेम इथे सुद्धा करून घ्यायची आहे. इथे 2 पर्पल कलरचे डबल क्रोशेट करून घेणार आहोत आणि त्यानंतर ही संपूर्ण लाईन आपण येलो कलरचा धागा वापरून एक कंप्लीट करून घ्यायची आहे.
अशा पद्धतीने ही संपूर्ण लाईन कंप्लीट करून घ्यायची आहे. इथे आपला हा बनून कंप्लीट झालेला आहे. इथे आपण ही सुद्धा लाईन कंप्लीट झाली. त्यानंतर हे 6 डबल क्रोशेट म्हणजे सुरुवातीला 3 साकळ्या, त्यानंतर हे 5 डबल क्रोशेट करून घेतले. त्यानंतर आपण ल कसं बनवायचं ते बघणार आहोत इथून. त्यासाठी सुरुवातीला इथे पर्पल कलरचा धागा वापरणार आहोत. इथे 5 डबल क्रोशेट मी करून घेतलेले आहेत येलो कलरचा धागा वापरून. आता आपण पर्पल कलरचा धागा वापरायचा आहे आणि एक डबल क्रोशेट करून घेणार आहोत. टोटल इथे आपण हे 9 डबल क्रोशेट करून घ्यायचे आहेत पर्पल कलरचा धागा वापरून. एक 2 3 4 5 6 7 8 9 इथे आपण हे 9 डबल क्रोशेट करून घेतले. पर्पल कलरचा धागा वापरला आणि त्यानंतर पुन्हा येलो कलरचा धागा वापरायचा आहे आणि येलो कलरचे एक डबल क्रोशेट करून घ्यायचे आहे. टोटल इथे आपण हे 3 डबल क्रोशेट करून घेणार आहोत. अशा पद्धतीने हे पुन्हा पर्पल कलरचा धागा वापरायचा आहे. मी पुन्हा आता इथे आपण पर्पल कलरचे 2 डबल क्रोशेट करून घेतले. त्यानंतर पुन्हा येलो कलरचा धागा वापरून 6 डबल क्रोशेट करून घ्यायचे आणि हे कंप्लीट करून घ्यायचं आहे. इथे माझे हे कंप्लीट झालेले आहे. आपण 6 डबल क्रोशेट करून घेतले, टर्न केलं आहे आणि आता पुन्हा आपण पर्पल कलरचा धागा वापरून एक डबल क्रोशेट करून घ्यायचे आहे. हे 2 डबल क्रोशेट करून घेतले. त्यानंतर पुन्हा येलो कलरचा धागा वापरायचा आहे. येलो कलरची सुद्धा आपण इथे 3 डबल क्रोशेट करून घेणार आहोत. पुन्हा पर्पल कलरचा धागा वापरायचा आहे. आता पर्पल कलरची इकडे आपण 2 डबल क्रोशेट करून घेणार आहोत. पुन्हा येलो कलरचा धागा वापरायचा आहे. फाइव डबल क्रोशेट येलो कलरचा धागा वापरून करून घ्यायचे आहेत. त्यानंतर पुन्हा आपण पर्पल कलरचा धागा वापरायचा आहे आणि 2 डबल क्रोशेट करून घ्यायचे आहेत. आणि पुन्हा आता आहे शेवटी ज्या पद्धतीने आपण ही 6 डबल क्रोशेट करतो इथे आणि त्याच्या पुढच्या लाईनमध्ये सुद्धा करून घ्यायची. म्हणजे ही लाईन बनून कंप्लीट झाली. इथे आपण 6 डबल क्रोशेट करून घेतले. त्यानंतर पुन्हा पर्पल कलरचा धागा वापरायचा आहे आणि पर्पल कलरच्या धाग्याने हे 2 डबल क्रोशेट आपण इथे करून घेणार आहोत. त्यानंतर पुन्हा येलो कलरचा धागा वापरायचा आहे. येलो कलरचे इथे आपण हे 3 डबल क्रोशेट करून घेणार आहोत. अशा पद्धतीने हे. त्यानंतर पुन्हा पर्पल कलरचा धागा वापरायचा आहे. आणि पर्पल कलरचे आपण हे 4 डबल क्रोशेट करून घेणार आहोत. पुन्हा येलो कलरचा धागा वापरायचा आहे आणि 3 डबल क्रोशेट करून घेणार आहोत. त्यानंतर पुन्हा पर्पल कलरचा धागा वापरायचा आहे आणि 2 डबल क्रोशेट करून घ्यायचे आहेत. आणि शेवटी इथे आपण 6 डबल क्रोशेट करून कंप्लीट करून घ्यायची. ही लाईन कंप्लीट झाली. आता पुन्हा आपण 6 डबल क्रोशेट करून इथे पुढे आलेले आहेत नेक्स्ट लाईनमध्ये. पुन्हा आपण हा पर्पल कलरचा धागा वापरायचा आहे. त्यानंतर हे 2 डबल क्रोशेट करून घ्यायचे सुरुवातीला. त्यानंतर पुन्हा येलो कलरचा धागा वापरायचा आहे
येलो कलरचे एक एक डबल क्रोशेट करून घ्यायचे आहेत. इथे आपण हे 5 डबल क्रोशेट करून घेतले येलो कलरचा धागा वापरून. त्यानंतर पुन्हा पर्पल कलरचा धागा वापरायचा आहे आणि त्याच्याने 2 आपण डबल क्रोशेट इथे करून घ्यायचे आहेत. त्यानंतर पुन्हा येलो कलरचा धागा वापरायचा आहे आणि येलो कलरच्या धाग्याने आपण एक एक डबल क्रोशेट इथे करून घेणार आहोत. सुरुवातीला इथे आपण हे 5 डबल क्रोशेट येलो कलरचे धागे करणार आहोत आणि त्यानंतरचे जे 6 डबल क्रोशेट नेहमीप्रमाणे आपण इथे करतो, इथे अशा पद्धतीने हे कंप्लीट करून त्याच्या नेक्स्ट लाईनमध्ये सुद्धा 6 डबल क्रोशेट करून पुढे यायचं आहे. इथे आपण सुरुवातीला 6 डबल क्रोशेट करून घेतले, म्हणजे 3 साकळ्या, त्यानंतर 5 डबल क्रोशेट आणि आणखीन आपण हे 6 डबल क्रोशेट येलो कलरचा धागा वापरून करून घेतलेले आहेत. त्यानंतर हा पर्पल कलरचा धागा वापरायचा आहे आणि पर्पल कलरच्या इकडे आपण 2 डबल क्रोशेट करून घ्यायचे आहेत. त्यानंतर पुन्हा येलो कलरचा धागा वापरायचा आहे आणि येलो कलरच्या इथे आपण हे 4 डबल क्रोशेट करून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने हे 4 डबल क्रोशेट बनवून घेतले. त्यानंतर पुन्हा पर्पल कलरचा धागा वापरायचा आहे आणि पर्पल कलरच्या इकडे आपण 2 डबल क्रोशेट करून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने पुन्हा सेम 6 डबल क्रोशेट करून इथे नेक्स्ट लाईनमध्ये यायचे. पुन्हा आपण ही लाईन करून घेणार आहोत. इथे आपली ही लाईन कंप्लीट झालेली आहे. आता नेक्स्ट लाईनमध्ये पर्पल कलरचा धागा वापरायचा आहे आणि एक एक डबल क्रोशेट करून घेणार आहोत. पर्पल कलरचा धागा वापरून एक एक डबल क्रोशेट करून घ्यायचे आहे. टोटल इथे आपण हे 14 डबल क्रोशेट करून घ्यायचे आहेत आणि ही लाईन कंप्लीट करून घ्यायची आहे. इथे हे 14 डबल क्रोशेट बनवून झालेले आहेत. आता पुन्हा आपण येलो कलरचा धागा वापरून 6 डबल क्रोशेट करून घ्यायचे आहेत आणि त्याच्या नेक्स्ट लाईनमध्ये यायचं आहे. इथे माझी ही लाईन कंप्लीट झालेली आहे. आता पुढे सुद्धा आपण हा सेम धागा यूज करायचा आहे. येलो कलरचा धागा वापरायचा आहे आणि एक एक डबल क्रोशेट इथे करून घ्यायचे आहेत. सुरुवातीला आपण 6 डबल क्रोशेट करून घेतले. त्यानंतर ही संपूर्ण लाईन इथपर्यंत आपण येलो कलरच्या धाग्याने करून घेणार आहोत. टोटल इथे आपण हे 6 डबल क्रोशेट, त्यानंतर येलो कलरचेच आपण 12 डबल क्रोशेट करून घेतले. अशा पद्धतीने हे कंप्लीट करून घ्यायचं आहे. त्यानंतर पर्पल कलरचा धागा यूज करायचा आहे. इथे आपले हे 6 डबल क्रोशेट, त्यानंतर हे 12 डबल क्रोशेट आणि त्यानंतर इथे पर्पल कलरचा धागा वापरून 2 डबल क्रोशेट करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर पुन्हा 6 डबल क्रोशेट आणि त्याच्या नेक्स्ट लाईनमध्ये सुद्धा 6 डबल क्रोशेट करून कंप्लीट करायचे. ते 6 डबल क्रोशेट बनवून कंप्लीट झाले. त्यानंतर पुन्हा पर्पल कलरचा धागा वापरून एक एक डबल क्रोशेट करायचं आहे. टोटल इथे आपण हे 2 डबल क्रोशेट करून घेणार आहोत. त्यानंतर पुन्हा आपण येलो कलरचा धागा वापरायचा आहे आणि येलो कलरचे एक एक डबल क्रोशेट करून घेणार आहोत. टोटल इथे आपण हे 4 डबल क्रोशेट करून घ्यायचे आहेत येलो कलरचा धागा वापरून. त्यानंतर पुन्हा पर्पल कलरचा धागा वापरायचा आहे आणि पर्पल कलरचे इथे आपण एक एक डबल क्रोशेट करून घ्यायचे आहे. टोटल इथे आपण हे 8 डबल क्रोशेट करून घ्यायचे आहेत. त्यानंतर इथे आपण नेहमीप्रमाणे 6 डबल क्रोशेट करून घ्यायचे आहे. इथे मी हे
8 डबल क्रोशेट करून घेतले. त्यानंतर पुन्हा हे 6 डबल क्रोशेट आणि त्यानंतर नेक्स्ट लाईन करून घ्यायची आहे. इथे ही माझी लाईन कंप्लीट झालेली आहे. आता पुन्हा आपण पर्पल कलरचा धागा वापरायचा आहे आणि पर्पल कलरच्या धाग्याने एक डबल क्रोशेट म्हणजे 2 डबल क्रोशेट आपण इथे करून घ्यायचे आहेत सुरुवातीला. त्यानंतर पुन्हा येलो कलरचा धागा वापरायचा आहे. येलो कलरचे इथे आपण एक डबल क्रोशेट म्हणजे टोटल इथे आपण हे 4 डबल क्रोशेट करून घेणार आहोत येलो कलरचा धागा वापरून. हे 4 डबल क्रोशेट बनवून झाले. त्यानंतर पुन्हा पर्पल कलरचा धागा वापरायचा आहे आणि पर्पल कलरच्या धाग्याने सुद्धा आपण इथे 2 डबल क्रोशेट करून घ्यायचे आहे. पुन्हा येलो कलरचा धागा वापरायचा आहे. येलो कलरच्या धाग्याने इथे 4 डबल क्रोशेट करून घ्यायचे आहेत. पुन्हा पर्पल कलरचा धागा वापरायचा आहे आणि 2 डबल क्रोशेट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर शेवटी आपण जे 6 डबल क्रोशेट करतो सेम त्याच पद्धतीने इथे सुद्धा आणि त्याच्या नेक्स्ट लाईनमध्ये सुद्धा आपण करून घ्यायचं. माझी ही लाईन कंप्लीट झालेली आहे. त्यानंतर पुन्हा आपण पर्पल कलरचा धागा वापरायचा आहे आणि पर्पल कलरच्या इकडे आपण एक डबल क्रोशेट करून घेणार आहोत. टोटल इथे आपण हे 5 डबल क्रोशेट करून घ्यायचे आहेत. सुरुवातीचे 2 आणि त्यानंतर हे 3 डबल क्रोशेट अशा पद्धतीने हे 5 डबल क्रोशेट पर्पल कलरचा धागा वापरून करायचा आहे. त्यानंतर पुन्हा येलो कलरचा धागा यूज करायचा आहे. येलो कलरच्या धाग्याने इथे आपण एक डबल क्रोशेट करून घ्यायचा आहे आणि पुन्हा पर्पल कलरचा धागा वापरायचा आहे. पर्पल कलरच्या धाग्याने सुद्धा 2 डबल क्रोशेट इथे करून घेणार आहोत. त्यानंतर पुन्हा येलो कलरचा धागा वापरायचा आहे. इथे आपण हा एक डबल क्रोशेट करून घेणार आहोत इकडे येलो कलरचा धागा वापरून. त्यानंतर पुन्हा पर्पल कलरचा धागा वापरायचा आहे. पर्पल कलरच्या धाग्याने इकडे आपण हे 7 डबल क्रोशेट करून घ्यायचे आहेत. इथे आपण हे 7 डबल क्रोशेट अशा पद्धतीने हे करून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता. आणि आता इथे आपण येलो कलरचे जे 6 डबल क्रोशेट करत आले आणि या लाईनमध्ये फक्त आपण 4 डबल क्रोशेट करून घेणार आहोत. अशा पद्धतीने ही लाईन कंप्लीट करून झालेली आहे. इथे माझी ही लाईन कंप्लीट झालेली आहे. त्यानंतर हे मी सेकंड लाईनमध्ये 6 डबल क्रोशेट करून घेतले ज्याप्रमाणे आपण सुरुवातीला करत आले सेम त्याच पद्धतीने इथे केले. आता पर्पल कलरचा धागा यूज करायचा आहे. पर्पल कलरच्या धाग्याने एक डबल क्रोशेट करायचं आहे. इथे टोटल 2च डबल क्रोशेट करून घेणार आहोत आपण. त्यानंतर पुन्हा येलो कलरचा धागा यूज करायचा आहे. इथे एक डबल क्रोशेट येलो कलरचा धागा वापरून करायचा आहे. पुन्हा पर्पल कलरचा धागा वापरायचा आहे आणि पर्पल कलरच्या धाग्याने 2 डबल क्रोशेट करून घेणार आहोत. त्यानंतर पुन्हा येलो कलरचा धागा वापरायचा आहे आणि येलो कलरचा एक डबल क्रोशेट. पुन्हा पर्पल कलरचा धागा वापरायचा आहे आणि पर्पल कलरचे 2 डबल क्रोशेट करून घ्यायचे. तर पुन्हा येलो कलरच्या धाग्याने एक डबल क्रोशेट करून घ्यायचं आहे. त्यानंतर पुन्हा पर्पल कलरचा धागा वापरायचा आहे आणि 2 डबल क्रोशेट.
करून घ्यायचे आहेत. त्यानंतर पुन्हा एक डबल क्रोशेट येलो कलरचा धागा वापरून करायचा आहे. ही संपूर्ण लाईन तुम्ही बघू शकतात. इथे सुरुवातीचे आपण 6 केले, त्यानंतर 2 1 2 1 2 1 अशा पद्धतीने ही लाईन आपण कंप्लीट करून घ्यायची आहे. आता पुन्हा इथे 1 केलं. आता पुन्हा पर्पल कलरचा धागा वापरून 2 डबल क्रोशेट करून घ्यायचे आहेत. आणि पुन्हा इथे आपण नेहमीप्रमाणे जे 6 डबल क्रोशेट करतो सेम त्याच पद्धतीने इथे पुढे आणि त्याच्या नेक्स्ट लाईनमध्ये सुद्धा करून घ्यायचे आहे. इथे माझी ही लाईन बनवून झाल्यानंतर इथे मी हे 6 डबल क्रोशेट करून घेतले. आता पुन्हा आपण पर्पल कलरचा धागा वापरायचा आहे. पर्पल कलरचे एक डबल क्रोशेट करून घ्यायचे आहेत. टोटल इथे आपण हे पर्पल कलरचे 8 डबल क्रोशेट करून घ्यायचे आहेत. इथे मी हे 8 डबल क्रोशेट करून घेतले. तुम्ही बघू शकता 1 2 3 4 5 6 7 8 डबल क्रोशेट हे पर्पल कलरचा धागा वापरून आपण करून घेतलेले आहेत. आता पुन्हा आपण येलो कलरचा धागा वापरायचा आहे आणि येलो कलरच्या धाग्याने इथे आपण एक डबल क्रोशेट करून घेणार आहोत. आणि पुन्हा पर्पल कलरचा धागा वापरायचा आहे आणि पर्पल कलरचा एक टोटल इथे आपण पर्पल कलरचे 5 डबल क्रोशेट करून घेणार आहोत. इथे मी पर्पल कलरचे 5 डबल क्रोशेट करून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपला बनवून कंप्लीट झाला आहे. इथे पुढे आणखीन आपली डिझाईन बाकी आहे. त्यानंतर नेहमीप्रमाणे इथे आपण हे 6 डबल क्रोशेट आणि त्याच्या नेक्स्ट लाईनमध्ये सुद्धा 6 डबल क्रोशेट करून घ्यायचे आहेत. आणि हे सुरुवातीला 3 साखळ्या, त्यानंतर 5 डबल क्रोशेट करून घेतले. टोटल हे 6 डबल क्रोशेट झाले. आणि त्याच्यानंतर हा पुन्हा आपण येलो कलरच्या धाग्याने एक डबल क्रोशेट करून घ्यायचे आहे. टोटल इथे आपण हे 7 डबल क्रोशेट करून घ्यायचे आहेत. म्हणजे हे सुरुवातीचे 6 डबल क्रोशेट वेगळे, त्यानंतर आणखीन आपण 7 डबल क्रोशेट करून घ्यायचे आहेत. इथे आपले हे 7 डबल क्रोशेट बनवून कंप्लीट झाले. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने इथे आपण करून घेतले. आता पुन्हा आपण पर्पल कलरचा धागा वापरून इथे 2 डबल क्रोशेट करून घ्यायचे आहेत. त्यानंतर पुन्हा येलो कलरचा धागा वापरायचा आहे. येलो कलरचे आपण इथे 3 डबल क्रोशेट करून घ्यायचे आहेत. आता पुन्हा आपण पर्पल कलरचा धागा वापरायचा आहे आणि पर्पल कलरचे इथे 2 डबल क्रोशेट करून घेणार आहोत. त्यानंतर पुन्हा हे 6 डबल क्रोशेट आणि त्याच्या नेक्स्ट लाईनमध्ये सुद्धा 6 डबल क्रोशेट करून घ्यायचे आहेत. इथे 6 डबल क्रोशेट झाल्यानंतर पुन्हा आपण पर्पल कलरचा धागा वापरायचा आहे आणि त्याच्याने आपण 2 डबल क्रोशेट करून घेणार आहोत. पुन्हा येलो कलरचा धागा वापरायचा आहे आणि येलो कलरचे आपण 3 डबल क्रोशेट करून घेणार आहोत. आता आपण पुन्हा पर्पल कलरचा धागा वापरायचा आहे. इथे पर्पल कलरचे आपण 2 डबल क्रोशेट करून घेतले. त्यानंतर पुन्हा एक डबल क्रोशेट येलो कलरचा धागा वापरून करायचा आहे आणि पुन्हा पर्पल कलरचा धागा वापरून एक डबल क्रोशेट करून घ्यायचा आहे. टोटल इथे आपण हे 6 डबल क्रोशेट करून घ्यायचे आहेत. पर्पल कलरचा धागा वापरून टोटल इथे आपण हे 6 डबल क्रोशेट करून घेणार आहोत. इथे मी हे 6 डबल क्रोशेट करून घेतले. त्यानंतर पुन्हा येलो कलरचा धागा वापरून जे आपण शेवटी 6 डबल क्रोशेट करतो त्याप्रमाणे
करून घ्यायचे आणि त्याच्या नेक्स्ट लाईनमध्ये सुद्धा करून घ्यायचे. इथे आपण नेक्स्ट लाईनमध्ये आलेत. आता पुन्हा पर्पल कलरचा धागा वापरायचा आहे. पर्पल कलरच्या धाग्याने आपण इथे एक डबल क्रोशेट, त्याच्या नेक्स्ट डबल क्रोशेटच्या वरती सुद्धा एक डबल क्रोशेट करून घेणार आहोत. त्यानंतर पुन्हा येलो कलरचा धागा यूज करायचा आहे आणि येलो कलरच्या धाग्याने 2 डबल क्रोशेट करून घ्यायचे आहेत. 2 डबल क्रोशेट झाले. पुन्हा आपण पर्पल कलरचा धागा वापरून पुन्हा 2 डबल क्रोशेट करून घेणार आहोत. त्यानंतर पुन्हा येलो कलरचा धागा वापरायचा आहे. येलो कलरच्या धाग्याने सुद्धा आपण इथे एक डबल क्रोशेट करून घेतलेले आहे. त्यानंतर पुन्हा पर्पल कलरचा धागा वापरून दोन डबल क्रोशेट करून घ्यायचे. आता पुन्हा आपण येलो कलरचा धागा वापरायचा आहे. येलो कलरच्या धाग्याने सुद्धा 3 डबल क्रोशेट करून घेणार आहोत. तर पुन्हा आपण पर्पल कलरचा धागा वापरायचा आहे. त्याच्याने 2 डबल क्रोशेट करून घेणार आहोत आणि शेवटी आपण जे 6 डबल क्रोशेट करत आलो तर सेम पद्धतीने 6 डबल क्रोशेट करून घ्यायचे आणि ही लाईन कंप्लीट करायची आणि त्याच्या नेक्स्ट लाईनमध्ये सुद्धा आपण 6 डबल क्रोशेट करून घ्यायचे आहेत. इथे माझे हे 6 डबल क्रोशेट बनवून कंप्लीट झालेले आहे. आता त्याच्या नेक्स्ट लाईनमध्ये सुद्धा आपण 6 डबल क्रोशेट बनवून घेतले. त्यानंतर पर्पल कलरचा धागा वापरायचा आहे आणि पर्पल कलरच्या धाग्याने एक डबल क्रोशेट करून घ्यायचे आहेत. टोटल इथे आपण हे 14 डबल क्रोशेट करून घेणार आहोत. पर्पल कलरचा धागा वापरून टोटल हे 14 डबल क्रोशेट इथे करून घेणार आहोत आणि त्यानंतरचे 6 डबल क्रोशेट आणि त्याच्या नेक्स्ट लाईनमध्ये सुद्धा आपण 6 डबल क्रोशेट अशा पद्धतीने हे कंप्लीट करून घ्यायचं आहे. इथे माझे हे 6 डबल क्रोशेट बनवून कंप्लीट झाले. तुम्ही बघू शकता इथे आपण हे टोटल 14 डबल क्रोशेट पर्पल कलरचा धागा वापरून केलं. त्यानंतर हे 6 डबल क्रोशेट आणि त्याच्या नेक्स्ट लाईनमध्ये सुद्धा 6 डबल क्रोशेट अशा पद्धतीने ही लाईन कंप्लीट करून घेतली. आता पुन्हा आपण इथे येलो कलरचा धागा वापरायचा आहे आणि येलो कलरच्या धाग्याने आपण आणखीन 4 डबल क्रोशेट इथे करून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने हे आपण 4 डबल क्रोशेट करून घेतले. त्यानंतर पुन्हा पर्पल कलरचा धागा वापरायचा आहे आणि पर्पल कलरचा आपण एक डबल क्रोशेट करून घ्यायचे आहेत. टोटल इथे आपण हे 2 डबल क्रोशेट करून घेणार आहोत. त्यानंतर पुन्हा येलो कलरचा धागा वापरायचा आहे आणि येलो कलरचे आपण इथे हे 6 डबल क्रोशेट करून घेणार आहोत आणि हे कंप्लीट करून घ्यायचं आहे. इथे आपले हे 6 डबल क्रोशेट बनवून कंप्लीट झालेले आहेत. त्यानंतर पुन्हा आपण पर्पल कलरचा धागा वापरायचा आहे आणि पर्पल कलरच्या धाग्याने इथे 2 डबल क्रोशेट करून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने हे 2 डबल क्रोशेट करून घेतले. त्यानंतर पुन्हा 6 डबल क्रोशेट करून घ्यायचे आहेत आणि 3 साखळ्या करून घ्यायच्या आहेत. अशा पद्धतीने इथे आपण हे 6 डबल क्रोशेट करून घेतलेले आहे. तुम्ही बघू शकता. आणि त्यानंतर आपण इथे 3च साखळ्या केलेल्या आहेत. आता टर्न करायचं आहे. टर्न केल्यानंतर इथे आपण 6 डबल क्रोशेट नाही करायचे आहेत. आता आपल्याला इथे एकच डबल क्रोशेट करून घ्यायचं आहे. म्हणजे टोटल हे आपण 2 डबल क्रोशेट करून घेतले. त्यानंतर पुन्हा पर्पल कलरचा धागा वापरायचा आहे. अशा पद्धतीने हा ओढून घ्यायचा आणि पर्पल कलरच्या धाग्याने एक डबल क्रोशेट करून घ्यायचे आहेत आणि पर्पल कलरचे आपण इथे टोटल 18 डबल क्रोशेट करून घ्यायचे आहे. टोटल इथे आपण हे पर्पल कलरचा धागा वापरून 18 डबल क्रोशेट करून घ्यायचे आहेत आणि हे कंप्लीट करून घ्यायचं आहे. इथे हे मी 6 लाईन करून घेतलेले आहे. 6 डबल क्रोशेट करून घेतले. त्यानंतर पुन्हा आपण हा येलो कलरचा धागा वापरायचा आहे. सुरुवातीला आपण 6 डबल क्रोशेट केले येलो कलरचा धागा वापरून. आता नेहमीप्रमाणे इथे पुढे आपण येलो कलरचा धाग्याचा वापर करणार आहोत.
टोटल इथे आपण हे 12 डबल क्रोशेट करून घ्यायचे आहेत. म्हणजे सुरुवातीचे 6 डबल क्रोशेट आणि त्यानंतर आणखीन 12 डबल क्रोशेट अशा पद्धतीने ही लाईन करून घ्यायची आहे. इथे माझे हे 12 डबल क्रोशेट बनून झालेले आहेत. आता पुन्हा आपण हा पर्पल कलरचा धागा वापरायचा आहे. पर्पल कलरचा आपण 2 डबल क्रोशेट इथे करून घेणार आहोत. अशा पद्धतीने हे 2 डबल क्रोशेट करून घेतले. त्यानंतर पुन्हा येलो कलरचा धागा वापरून आपण 2 डबल क्रोशेट करून घ्यायचे आहेत. पुन्हा पर्पल कलरचा धागा वापरायचा आहे आणि पर्पल कलरचे आपण 2 डबल क्रोशेट करून घेणार आहोत. आणि आता पुन्हा येलो कलरचा धागा वापरून 2 डबल क्रोशेट करायचे. पुन्हा 3 साखळ्या करायच्या आहेत. नेक्स्ट लाईनमध्ये टर्न करायचं आहे. टर्न केल्यानंतर एक डबल क्रोशेट येलो कलरचा धागा वापरून करून घ्यायचा आहे. त्यानंतर पूर्ण पर्पल कलरचा धागा वापरायचा आहे आणि सेम जी ही आपण लाईन केली त्याच पद्धतीने इथे सुद्धा आपण टोटल 18 डबल क्रोशेट पर्पल कलरचा धागा वापरून करून घेणार आहोत. त्यानंतर 6 डबल क्रोशेट आपण करून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने ही लाईन कंप्लीट करून घ्यायची आहे. इथे माझी ही लाईन कंप्लीट झालेली आहे, तुम्ही बघू शकता. त्यानंतर इथे पुन्हा आपण येलो कलरचा धागा वापरून एक डबल क्रोशेट करून घ्यायचे आहे. सुरुवातीला ज्याप्रमाणे इथे आपण करत आले त्याच पद्धतीने इथे 6 डबल क्रोशेट करून घ्यायचे. त्यानंतर सुद्धा आपण हा येलो कलरचा धाग्याचा वापर करणार आहोत. इथे पुढे सुद्धा आपण एक डबल क्रोशेट येलो कलरचा धागा वापरून करून घ्यायचा आहे. टोटल इथे आपण हे 12 डबल क्रोशेट करून घेणार आहोत. सुरुवातीचे 6 डबल क्रोशेट आणि त्यानंतर हे आणखीन 12 डबल क्रोशेट अशा पद्धतीने हे करून घ्यायचे आहेत. इथे माझे हे 12 डबल क्रोशेट बनून झालेले आहेत. आता पुन्हा आपण पर्पल कलरचा धागा वापरून इथे 2 डबल क्रोशेट करून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने आता पुन्हा इथे नेक्स्ट आपण 6 डबल क्रोशेट करून घ्यायचे आहेत. इथे ही लाईन माझी कंप्लीट झाली, तुम्ही बघू शकता. आणि इथे आपलं हे महालक्ष्मी असं लिहून सुद्धा कंप्लीट झालेलं आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहे. एकदम परफेक्ट झालेलं आहे हे आपलं. ते नमं विणण्यासाठी सुरुवातीला मी ही लाईन करून घेतली, पूर्ण 26 डबल क्रोशेट करून घेतले. त्यानंतर हे पुन्हा आपण नेक्स्ट लाईनमध्ये टोटल इथे आपण हे 18 डबल क्रोशेट करून घेतले, 3 साखळ्या. त्यानंतर हे 17 डबल क्रोशेट, म्हणजे टोटल आपले हे 18 डबल क्रोशेट बनून कंप्लीट झालेले आहे. आता इथे आपण पर्पल कलरचा धागा वापरायचा आहे. हे झाल्यानंतर पुन्हा आपण 6 डबल क्रोशेट करून घ्यायचे आहेत सुरुवातीला. अशा पद्धतीने 6 डबल क्रोशेट करून घ्यायचे. पुन्हा 3 साखळ्या करायच्या आहेत. टर्न करायचं आहे. टर्न केल्यानंतर पुन्हा 6 डबल क्रोशेट अशा पद्धतीने हे सुरुवातीला आपण कंप्लीट करून घ्यायचं आहे. हे झाल्यानंतर पुन्हा आपण पर्पल कलरचा धागा वापरायचा आहे. पुन्हा इथे 2 डबल क्रोशेट पर्पल कलरचा धागा वापरून करायचा आहे. त्यानंतर पुन्हा येलो कलरचा धागा वापरून सहा डबल क्रोशेट करून घ्यायचे आहेत. इथे आपण हे 6 डबल क्रोशेट बनवून झालेले आहेत. आता पुन्हा पर्पल कलरचा धागा वापरायचा आहे आणि पर्पल कलरची सुद्धा आपण इथे 6 डबल क्रोशेट करून घेणार आहोत.
इथे माझे हे 6 डबल क्रोशेट बनवून कंप्लीट झालेले आहे. पुन्हा आपण नेहमीप्रमाणे 6 डबल क्रोशेट येलो कलरचा धागा वापरून करून घ्यायचे आहेत. आणि नेक्स्ट लाईनमध्ये सुद्धा 3 डबल क्रोशेट 3 साखळ्या आणि 5 डबल क्रोशेट करून नेक्स्ट लाईनमध्ये यायचं आहे. इथे माझे 6 डबल क्रोशेट बनवून कंप्लीट झालेले आहे. आता नेक्स्ट लाईनमध्ये आपण आलेले आहेत. तर नेक्स्ट लाईनमध्ये सुद्धा पर्पल कलरचा धागा वापरायचा आहे. इथे 2 डबल क्रोशेट आपण करून घेतले. त्यानंतर पुन्हा येलो कलरचा धागा वापरायचा आहे आणि पुन्हा इथे आपण 2 डबल क्रोशेट करून घेणार आहोत येलो कलरचा धागा वापरून. त्यानंतर पुन्हा पर्पल कलरचा धागा वापरायचा आहे. आता पुन्हा आपण येलो कलरचा धागा वापरून एक डबल क्रोशेट करून घेणार आहोत. टोटल इथे आपण हे 6 डबल क्रोशेट करून घ्यायचे आहेत, ज्याप्रमाणे आपण सुरुवातीला केलं इथे. आता इथे सुद्धा आपण 6 डबल क्रोशेट येलो कलरचा धागा वापरून करून घ्यायचा आहे. त्यानंतर पुन्हा पर्पल कलरचा धागा वापरून 2 डबल क्रोशेट करून घ्यायचं आहे. आता पुन्हा 6 डबल क्रोशेट नेहमीप्रमाणे इथे सुद्धा आणि त्याच्या नेक्स्ट लाईनमध्ये सुद्धा करून घ्यायचं आहे. इथे माझी ही लाईन कंप्लीट झाली. त्यानंतर पुन्हा आपण पर्पल कलरच्या धाग्याने सुद्धा 2 डबल क्रोशेट करून घेतले. आता पुन्हा सेम ज्याप्रमाणे इथे आपण गेलो इथे सुद्धा आपण पर्पल कलर येलो कलरचा धागा वापरून एक डबल क्रोशेट करून घ्यायचा आहे. टोटल इथे आपण हे 6 डबल क्रोशेट करून घेतले. त्यानंतर पुन्हा 6 डबल क्रोशेट पर्पल कलरचा धागा वापरून करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने हे आपण 6 डबल क्रोशेट करून घेतले. त्यानंतर पुन्हा इथे 6 डबल क्रोशेट आणि नेक्स्ट लाईनमध्ये करून इथे माझे हे 6 डबल क्रोशेट बनवून कंप्लीट झाले नेक्स्ट लाईनमध्ये. आता पुन्हा आपण हा येलो कलरचा धागा वापरून 4 डबल क्रोशेट इथे करून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने हे 4 डबल क्रोशेट करून घ्यायचे. पुन्हा आपण इथे 2 डबल क्रोशेट करून घ्यायचे पर्पल कलरचा धागा वापरून. आता पुन्हा येलो कलरचा धागा वापरून 6 डबल क्रोशेट करून घ्यायचे. पुन्हा इथे पर्पल कलरचा धागा वापरून 2 डबल क्रोशेट करून घ्यायचे आहेत. आणि पुन्हा इथे 6 डबल क्रोशेट आणि त्याच्या नेक्स्ट लाईनमध्ये सुद्धा 6 डबल क्रोशेट कंप्लीट करायचे. इथे म्हणजे हे 6 डबल क्रोशेट कंप्लीट झाले. पुन्हा इथे आपण पर्पल कलरचा धागा वापरून एक डबल क्रोशेट करायचा आहे. पुन्हा इथे 2 डबल क्रोशेट आणि पुन्हा येलो कलरचा धागा वापरून 6 डबल क्रोशेट करून घ्यायचे आहेत. ज्याप्रमाणे ही आपण लाईन केली सेम त्याच पद्धतीने इथे सुद्धा ही लाईन कंप्लीट करून घ्यायची आहे. इथे पुन्हा 6 डबल क्रोशेट आणि पुन्हा 2 डबल क्रोशेट पर्पल कलरचा धागा वापरून करून घ्यायचे आहेत. सहा डबल क्रोशेट बनून झाले. आता पुन्हा आपण हा पर्पल कलरचा धागा वापरून 2 डबल क्रोशेट करून घ्यायचे. आता पुन्हा येलो कलरचा धागा वापरून सुरुवातीला आपण इथे 4 डबल क्रोशेट केले येलो कलरचा धागा वापरून. इथे सुद्धा 4 डबल क्रोशेट करून घ्यायचे आणि त्याच्या नेक्स्ट पुढे जे आपण नेहमीप्रमाणे 6 डबल क्रोशेट करतो सेम ते कंप्लीट करून घ्यायचे आहेत आणि ही नेक्स्ट लाईनमध्ये यायचं आहे. इथे माझी ही लाईन कंप्लीट झालेली आहे. आता आपण पर्पल कलरचा धागा वापरणार आहोत.
आता पर्पल कलरच्या धाग्याने एक एक डबल क्रोशेट करून घ्यायचे आहे. टोटल इथे आपण हे 14 डबल क्रोशेट करून घ्यायचे आहेत आणि हे कंप्लीट करून घ्यायचं आहे. इथे माझं हे कंप्लीट झालेलं आहे 14 डबल क्रोशेट बनून. आता पुन्हा आपण इथे 6 डबल क्रोशेट आणि त्याच्या नेक्स्ट लाईनमध्ये सुद्धा 6 डबल क्रोशेट करून घ्यायचं आहे. इथे माझा हा 9 बनून कंप्लीट झालेला आहे. त्यानंतर सेम आपण इथे ज्याप्रमाणे केलं, हा मज ज्याप्रमाणे बनवला सेम त्याच पद्धतीने इथे सुद्धा आपण हा करून घेतलेला आहे. सेमच आहे, तुम्ही बघू शकतात. इथे आपण एक लाईन अशा पद्धतीने येलो कलरची करून घेतली. त्यानंतर हा संपूर्ण म करून घेतलेला आहे. त्यानंतर इथे आपला पर्पल कलरचा धागा वापरायचा आहे. इकडे हा संपूर्ण म बनवून झाल्यानंतर इथे आपण येलो कलरच्या धाग्याने 3 डबल क्रोशेट घेतले. त्यानंतर हा पुन्हा पर्पल कलरचा धागा वापरायचा आहे आणि पर्पल कलरचे 2 इथे आपण डबल क्रोशेट करून घेणार आहोत आणि पुन्हा येलो कलरचा धागा वापरायचा आहे. येलो कलरचा एक डबल क्रोशेट इथे करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने पुन्हा 3 साखळ्या घ्यायच्या आहेत. पुन्हा 3 साखळ्या करायच्या आहेत. टर्न करायचं आहे. टर्न केल्यानंतर पुन्हा आपण इथे येलो कलरच्या धाग्याने एक डबल क्रोशेट करणार आहोत. पुन्हा आपण पर्पल कलरच्या धाग्याने एक डबल क्रोशेट इथे करायचं आहे आणि त्याच्या नेक्स्ट डबल क्रोशेटच्या वरती टोटल इथे आपण हे 2 डबल क्रोशेट करून घेणार आहोत. त्यानंतर पुन्हा येलो कलरचा धागा वापरायचा आहे. पुन्हा इथे सुद्धा 2 डबल क्रोशेट आपण येलो कलरच्या धाग्याने करून घ्यायचे आहे आणि पुन्हा आपण हा पर्पल कलरचा धागा वापरायचा आहे आणि पर्पल कलरच्या धाग्याने इथे 2 डबल क्रोशेट. अशा पद्धतीने हे आता येलो कलरचा धागा वापरणार आहोत आणि येलो कलरच्या धाग्याने आपण एक एक डबल क्रोशेट करून घ्यायचं आहे. आता हे टोटल इथे आपण हे 18 डबल क्रोशेट ही संपूर्ण लाईन इथपर्यंत आपण करून घ्यायची आहे. त्यानंतर त्याच्या नेक्स्ट लाईनमध्ये सुद्धा 6 डबल क्रोशेट करून घ्यायचं आहे. इथे मी ही संपूर्ण लाईन करून घेतली. त्यानंतर इथे नेक्स्ट लाईनमध्ये सुद्धा आपण हे 6 डबल क्रोशेट करून घेतलेले आहेत. आता नेक्स्ट आपण पर्पल कलरचा धागा वापरायचा आहे आणि पर्पल कलरचे एक एक डबल क्रोशेट करून घ्यायचे आहेत. टोटल इथे आपण पर्पल कलरचे 16 डबल क्रोशेट करून घ्यायचे आहेत. इथे आपण 14 डबल क्रोशेट करून घेतले, पण या लाईनमध्ये आपण हे 16 डबल क्रोशेट पर्पल कलरच्या धाग्याने करून घ्यायचे इथपर्यंत. इथे आपण हे 16 डबल क्रोशेट करून घेतले. इथे आपण हे 16 डबल क्रोशेट बनवून झाले. त्यानंतर पुन्हा येलो कलरचा धागा घेऊन हे 4 डबल क्रोशेट करून घेतलेले आहे. अशा पद्धतीने हे कंप्लीट करून आपले 6 डबल क्रोशेट बनवून कंप्लीट झाले. त्यानंतर पुन्हा आपण हा पर्पल कलरचा धागा वापरायचा आहे आणि इथे आपण हे 2 डबल क्रोशेट पर्पल कलरचा धागा वापरून करून घेणार आहोत. त्यानंतर पुन्हा येलो कलरचा धागा वापरायचा आहे आणि हे संपूर्ण लाईन इथे आपण ही येलो कलरच्या धाग्याने इथे ही करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने ही जी केली सेम त्याच पद्धतीने इथे सुद्धा करून घ्यायचं आहे. इथे आपलं हे नमो बनवून कंप्लीट झाले. आता त्याच्या पुढे सुद्धा आपण नमः हे सेम करून घेणार आहोत. इथे पुढे आपण नमः हे लिहून घेणार आहोत. इथे सेम ज्या पद्धतीने इथे केलं सेम त्याच पद्धतीने इथे पुढे सुद्धा आपण करून घ्यायचं आहे आणि हे कंप्लीट करून घ्यायचं. अशा पद्धतीने इथे मी हे नमः हे सुद्धा करून घेतलं. सेम याच पद्धतीने करून घेतलेलं आहे आणि इथे पुढे हे डॉट करून घेतले. त्यासाठी सेम इथे आपण जेवढे गॅप सोडतो तेवढे सोडून त्याच्यानंतर एक एक्स्ट्रा डबल क्रोशेट घ्यायचा आहे इथे आणि त्यानंतर हे 3 डबल क्रोशेट इथे करून घेतले. त्यानंतर पुन्हा 3 डबल क्रोशेट, त्यानंतर पुन्हा 3 पर्पल कलरचे डबल क्रोशेट करून घ्यायचे आणि ही संपूर्ण लाईन येलो कलरच्या धाग्याने एक एक डबल क्रोशेट करून घ्यायचे आहे इथपर्यंत आणि अशा पद्धतीने हे सर्व कंप्लीट करून घ्यायचं आहे. इथे तुम्ही बघू शकतात, इथे मी सुरुवातीला ज्या पद्धतीने केलं सेम त्याच पद्धतीने हे सुद्धा लाईन मी इथे करून घेतलेले आहेत. अशा पद्धतीने आपली ही संपूर्ण तोरणपट्टी बनून रेडी झालेली आहे. तुम्ही बघू शकतात इथे आपण सुरुवातीला हे लाईन करून घेतले. त्यानंतर ओम श्री महालक्ष्मी नमो नमः अशा पद्धतीने ही आपली तोरणपट्टी बनवून कंप्लीट झालेली आहे. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा जेणेकरून माझे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.